खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. बीड जिल्ह्यात दहशत माजवणारा व्हाईट कॉलर गुंड वाल्मिकी कराड, सुदर्शन घुळे आणि विष्णू चाटे व अन्य साथीदार यांची संघटित गुन्हेगारी टोळी असून याचा प्रमुख वाल्मिकी कराड हा आहे. वाल्मिकी कराड आणि टोळी विरुद्ध बीड जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न करणे, स्वतःच्या फायद्यासाठी लोकांचे अपहरण करून खंडण्या मागणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वाल्मिकी कराडच्या प्रचंड दहशतीमुळे सर्वसामान्य लोक त्याच्या विरुद्ध तक्रारी देण्यास धजावत नाहीत. वाल्मिकी कराड टोळीतील सदस्यांनी पवनचक्की कंपनीकडून करोडोंची खंडणी उकळण्याचा केलेला प्रयत्न मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि ग्रामस्थांच्या विरोधामुळे निष्फळ झाला. त्यावेळी कंपनीच्या सुरक्षा रक्षकास वाल्मिकी कराडच्या गुंडांनी मारहाण करून खलास करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसात तक्रार देऊन सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांनी सराईत गुन्हेगार वाल्मिकी कराडच्या दहशतीला आणि राजकीय दबावाला बळी पडून पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळेच वाल्मिकी कराड याच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. संतोष देशमुखांच्या हत्येचे मुख्य कारण खंडणी प्रकरण असून खंडणी प्रकरण आणि त्यानंतरच्या हत्येचा मास्टरमाइंड व मुख्य आरोपी वाल्मिकी कराड हाच आहे. कारण वाल्मिकी कराडने पवनचक्की व्यवस्थापकास जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितली. वाल्मिकी कराड याच्या सांगण्यावरूनच दहशत बसवून खंडणी मागण्यासाठी हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी हे मस्साजोग येथे आले होते. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी संतोष देशमुखांनी बीडचा तथाकथित बॉस धनंजय मुंडेंचा खास वाल्मिकी कराडच्या गुंडांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वाल्मिकी कराडच्या गुंडांना धक्काबुक्की झाली आणि वाल्मिकी अण्णांनी काहीच केले नाही असा चुकीचा संदेश बीड जिल्ह्यात जाऊन कराडची दहशत कमी व्हायला नको म्हणून वाल्मिकी कराड यांनी पोलीस प्रशासनातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांना हातीशी धरले आणि टोळीतील ज्यांना धक्काबुक्की झाली त्या गुंडांना उचकावून धक्काबुक्कीच्या घटनेचा बदला घेण्याच्या दृष्टिकोनाने कट कारस्थानाने संतोष देशमुखांची हत्या करण्यास टोळीतील सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांच्यासह अन्य गुंडांना वाल्मिकी कराड याने प्रवृत्त केले. वाल्मिकी कराड हा टोळीचा म्होरक्या आणि संघटित गुन्हेगारी कृत्याला मार्गदर्शन करून गुन्हेगारीस प्रोत्साहित करणारा प्रमुख व्यक्ती आहे. वाल्मिकी कराड आणि टोळीच्या गुन्हेगारी कृत्याविरुद्ध बीएनएसच्या कलमाखाली नियंत्रण ठेवणे कठीण आहे. त्यामुळे मोक्कानुसार कारवाई करावी. वाल्मिकी कराड व टोळीतील सदस्यांचा गुन्हेगारी अहवाल तयार करून कराड टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. वाल्मिकी कराड हा खंडणी केसमध्ये फरार असल्यामुळे देशमुखच्या केसमधील प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार आणि देशमुख कुटुंबियांच्या जीवितास कराड टोळी आणि त्रयस्थ व्यक्तीकडून धोका आहे. वाल्मिकी कराड व त्याच्या टोळीतील काही सदस्यांकडे गावठी पिस्तूल असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे वाल्मिकी कराड आणि टोळीतील त्रयस्थ व्यक्तींकडून धोका असल्याचे देशमुख कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.